ग्रामीण भागात सध्या मुलींचं प्रमाण कमी असल्याने अनेक तरुणांचे विवाह रखडले आहेत। ही टोळी प्रामुख्यानं ग्रामीण भागातील अशा तरुणांना शोधते ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही। एजंट स्वतःला मुलीचे नातेवाईक किंवा हितचिंतक भासून मुलाकडील लोकांचा विश्वास संपादन करतात। मुलीच्या गरिबीचे किंवा इतर घरगुती कारणांचे निमित्त साधून 3 ते 5 लाख रुपये उकळले जातात। लग्न लागल्यानंतर काही दिवसातच नवरी दागिने घेऊन पळून जाते आणि एजंट आपले फोन बंद करतात। अशी पद्धत सुरू आहे सध्या। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। पैशांच्या लालसेपोटी गावातील एजंट आणि 8 वेळा लग्न झालेल्या तरुणीने संगनमताने तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असल्याचं या प्रकरणातून स्पष्ट झालंय। या टोळीने केवळ आर्थिक लूटच केली नाही तर तरुणांच्या भावनांशी खेळून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असताना चकलांब पोलिसांना यांचं गांभीर्य नाही। फसवणूक झालेल्या तरुणाने पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही गुन्हा दाखल होत नसेल तर चकलांब पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते। ग्रामीण भागातील लग्नाळू तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या एका टोळीचा उमापूरच्या पीडित नवरदेवाने पर्दाफाश केलाय। ग्रामीण भागात मुलींचं प्रमाण कमी असल्यानं विवाह जुळण्यात अडचणी येतात। याचाच फायदा घेत उमापूर येथीलच ओळखीच्या मध्यस्थ एजंटने योगेश शिंदे या तरुणाला गाठलं। एजंट पती पत्नीने योगेशला विश्वासात घेऊन एका मुलीचं स्थळ सुचवलं। लग्नासाठी मध्यस्थांनी योगेशकडून लाखो रुपयांची मागणी केली। घरच्यांनीही मुलाचे लग्न होत असल्याच्या आनंदात ही मोठी रक्कम दिली। लग्न थाटामाटात उमापूर येथे रीतिरिवाजानुसार पार पडले। यानंतर नवरी मुलगीने 6 महिन्याने पहाटेच्या वेळेस पळ काढला। त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। यामध्ये नवरदेव योगेश शिंदे यांना आर्थिक व मानसिक धक्का बसला। यामुळे योगेश शिंदे याने चकलांब पोलिसांकडे तक्रार करूनही गुन्हा दाखल करून घेण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पीडित योगेश शिंदे यांनी केलाय। लग्न होऊन काही दिवस उलटत नाही तोच नवरी मुलगी घरातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम घेऊन गायब झाली। योगेशने तिचा आणि एजंटचा शोध सुरू केला। त्यावेळी त्याला धक्कादायक माहिती मिळाली। त्या महिलेने यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि इतर जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे 8 वेळा लग्न केल्याची माहिती आहे। प्रत्येक वेळी काही दिवस सासरी असे राहून संधी साधताच ती दागिने आणि पैसे घेऊन पोबारा करत। उमापूरमधील योगेश हा तिचा 9वा बळी ठरलाय। या भीषण फसवणुकीनंतर पीडित तरुणाने चकलांब पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे। मात्र प्रकरणाचं गांभीर्य पाहून थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय। आपल्या निवेदनामध्ये तरुणाने अत्यंत भावनिक होऊन म्हटलंय की या टोळीने माझी लाखो रुपयांची फसवणूक केली असून एकाच मुलीचे यापूर्वी 8 वेळा लग्न लावून देण्यात आलोय। हे समजल्यानंतर मला मोठा धक्का बसलाय। या फसवणुकीमुळे मी इतका खचलो आहे की माझ्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असेही त्याने त्या निवेदनात नमूद केलंय। सदर पीडित तरुण योगेश शिंदे हा लग्नाळू तरुण नवरी मुलीच्या शोधात होता। त्याचे कुटुंबीय व नातेवाईकांनी सोयरिकीसाठी खूप प्रयत्न केले, मात्र लग्न जुळत नसल्याने गावातीलच एजंट योगेशला घरी बोलून आम्ही एक बिना लग्नाची मुलगी पाहिली आहे, आम्ही तुझे लग्न त्या मुलीशी लावून देतो, त्या बदल्यात आम्हाला 3 लाख रुपये द्यावे लागेल असे सांगितले। त्यानंतर योगेश शिंदे याने सदर लग्नाला होकार दर्शवून 3 लाख रुपये देण्यास सहमती दर्शवली। पैसे दिल्यानंतर 14 नोव्हेंबर 2025 उमापूर गावातील उमादेवी मंदिरात रीतिरिवाजानुसार लग्न सोहळा पार पडला होता।
सर्व रीतिरिवाजानुसार घडल्यानंतर ही गावातील एजंटने घात केल्याने उमापूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.